नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मागेल त्याला सोलार या योजनेअंतर्गत जे आहे ते अनेक शेतकऱ्यांनी पेमेंट भरलेले आहे आणि अनेक शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की पेमेंट भरलं म्हणजे त्यांना सोलार मिळणार, त्यांना आता चिंता करायची आवश्यकता नाही। परंतु असं नाही आहे। ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट भरलं होतं त्यापैकी अनेक शेतकऱ्यांचे अर्ज हे आता त्रुटीमध्ये आलेले आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना माहिती पण पडत नाही, कारण जे पहिले कुसुम सोलार योजनेअंतर्गत जसे जर अर्ज त्रुटीमध्ये आला तर तुम्हाला मेसेज यायचा, तर तसे कोणत्या प्रकारचे मागेल त्याला सोलार या योजनेअंतर्गत जे आहे ते शेतकऱ्यांना मेसेज येत नाही। तर अर्ज त्रुटीमध्ये काय येत आहे, तर काही लोकांचे सातबारे अस्पष्ट आहे, आधार कार्ड स्पष्ट आहे किंवा दिलेले बँकेचे पासबुक, फोटो किंवा तुमचं जर सामायिक क्षेत्र असेल किंवा विहीर किंवा बोर तुमचं जर सामायिक असेल आणि तुम्ही 200 रुपयाच्या स्टॅम्पवरती अर्ज भरताना जर एनओसी जोडले नसेल, हरकत प्रमाणपत्र जर जोडले नसेल, तर असे देखील जे अर्ज आहेत ते अर्ज त्रुटीमध्ये आलेले आहे आणि शेतकऱ्यांना ते माहिती देखील नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे, तर आणि पुन्हा एक विशेष म्हणजे जे सातबाऱ्यावरती खाली पेऱ्यामध्ये विहीर आहे, मी पहिले देखील सांगितलं होतं की जे अर्ज जे पेऱ्यामध्ये जे आहे विहीर किंवा बोर असे जे सातबारे आहे किंवा अशा सातबाऱ्यावरती ज्या नोंदी आहे ते अर्ज भरू नका, कारण ते अर्ज त्रुटीमध्ये येतील। परंतु अनेक शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करून अर्ज भरले आणि पेमेंट देखील केले, अशा देखील अर्ज जे आहे तर त्रुटीमध्ये आलेले आहे। कारण नियम स्पष्ट आहे की जे तुमचं जे पाण्याचा स्रोत आहे त्या पाण्याच्या स्रोताची नोंद जी आहे ती इतर अधिकारमध्ये, जे सातबाऱ्याच्या बाजूला कॉलम असते इतर अधिकारचा, त्या कॉलम मध्ये असली पाहिजे, ते देखील तुमच्या नावाने असली पाहिजे। तर असे देखील अनेक अर्ज जे आहे तर ते त्रुटीमध्ये आलेले आहेत। आता याच्यासाठी काय करायचं आहे, तर ते कसं चेक करायचं आणि त्रुटीमध्ये अर्ज आहे, त्रुटीमधून अर्ज हा कसा काढायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपले व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। तुम्हाला जर काही अडचण येत असेल तुमच्या अर्जामध्ये किंवा त्रुटीमध्ये अर्ज आला असेल तर त्याला काढायला, तर त्यासाठी मला मेसेज करा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन। तर चला बघूया अर्ज त्रुटीमधून कसा काढायचा तो। सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील मी तिथे दिलेली आहे। जर तुम्हाला काही अडचण आल्यास मला तुम्ही तिथे मेसेज आणि करू शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर इथे जे अर्ज करा लाभार्थी सुविधा आहे त्या लाभार्थी सुविधावरती यायचं। इथे अर्ज करा, अर्जाची स्थिती आणि देयकाची रक्कम भरणा करा। तर यापैकी अर्जाची जी सद्यस्थिती आहे यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते परत एक आपल्याला असं नाव पेज ओपन होईल। या नवीन पेजवरती आल्यानंतर आपल्या अर्जाचा जो काही नंबर असेल, MKID, MS नंबर, MTID जो काही आपल्याला आलेला असेल किंवा आपल्या पावतीवरती असेल तो नंबर या ठिकाणी बेनिफिशरी ID मध्ये टाकायचा आहे। नंबर इथे टाकल्यानंतर सर्च करायचं। सर्च केल्यानंतर आपण इथे बघू शकता, इथे संपूर्ण आपली डिटेल दाखवण्यात येईल आणि जे अर्ज तुमचं जे त्रुटीमध्ये आलेलं आहे ते अशा प्रकारचं दिसेल। तिथे लिहिलेलं येईल A1 फॉर्म केप्ट ऑन होल्ड इन अप्रुव्हल, म्हणजे तुमचा जो अर्ज आहे ते सध्या जे आहे ते होल्डवरती ठेवण्यात आलेला आहे अप्रुव्हलसाठी, आणि इथे आपण A1 फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ठेवले आहे। तसेच इथे आपण खाली बघू शकता की योग्य पर्याय निवडा आणि खाली दिल्याप्रमाणे योग्य कागदपत्रे अपलोड करा। जो आपला जो फॉर्म आहे जो पेमेंट भरल्यानंतर देखील त्रुटीमध्ये येऊ शकते का, अनेकांचा प्रश्न होता की पेमेंट भरल्यानंतर अर्ज त्रुटीमध्ये येऊ शकतं का, तर हो, यांनी पेमेंट केलेली आहे आणि आता यांचा अर्ज जे आहे ते त्रुटीमध्ये आलेला आहे। तर यांचा अर्ज का त्रुटीमध्ये आलेला आहे ते इथे कारण देण्यात आलेलं आहे। खाली नमूद केलेले नवीन योग्य दस्तावेज अपलोड करा। त्यामध्ये काय आहे, तर शेतजमीन हॅशटॅग विहीर, सामायिक पंप असल्यास भागीदाराचे नाहरकत प्रतिज्ञापत्र, यांचे जे विहीर किंवा बोर असेल ते सामायिक असल्यामुळे आणि यांनी अर्ज भरताना जे आहे ते 200च्या स्टॅम्पवरती जे आहे ते नाहरकत दिलेलं नाही, त्यामुळे त्यांचा अर्ज हा त्रुटीमध्ये आलेला आहे। आता यासाठी काय करायचं, तर सर्वप्रथम ते खाली यायचं। इथं समोर जे सिलेक्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्या सिलेक्टच्या ऑप्शनवरती यस वरती क्लिक करायचं। तुम्हाला हा अर्ज पुढे करायचा आहे का, तर यस करायचं। यस केल्यानंतर इथे जे आपलं जे डॉक्युमेंट आहे जे अपलोड करायचे ते डॉक्युमेंट PDF स्वरूपामध्ये यावरती अपलोड करायचे। ज्या फोल्डरमध्ये आपण डॉक्युमेंट ठेवले असतील ते फोल्डरमधलं डॉक्युमेंट इथे चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर इथे जे समोर
डायरेक्ट अपलोड सबमिट नाही करायचं. जे आपण हे जे चूज फाईल केल्यानंतर इथे जे अपलोडचं ऑप्शन दिलेलं आहे, या अपलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकता 100% युअर फाईल इज बीन अपलोडेड. हे झाल्यानंतर जे आहे ते अपलोड करा आणि सबमिट करा यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर इथे रिफ्रेश ओके करायचं. ओके केल्यानंतर आता जो नंबर आपण हा अर्ज भरताना दिलेला आहे त्या नंबरवरती एक OTP जाईल. जे शेतकऱ्यांचा नंबर तुम्ही दिलेला आहे त्या नंबरवरती एक OTP जाईल आणि ते नंबरवर OTP गेल्यानंतर तो OTP घ्यायचा शेतकऱ्याकडून आणि तो OTP इथे टाकायचा आहे. इथे OTP टाकल्यानंतर OTP प्रमाणित करावरती क्लिक करायचं. ते लाभार्थीचे यशस्वीरित्या प्रमाणीकरण झाले आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी पुन्हा अर्ज विनंती यशस्वीरित्या सादर झाली आहे. म्हणजे आता अर्ज जे आहे ते ताबडतोब तुम्ही इथे चेक केल्यानंतर ताबडतोब अर्ज त्रुटीतून निघाला म्हणून दाखवणार नाही. त्याला परत आता हे जे तुमचं डॉक्युमेंट आहे ते अपलोड झालेले आहे ते व्यवस्थित हे इथं असंच दाखवेल. परंतु परत याला जे आहे तेव्हा जेव्हा तुम्ही 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर जेव्हा चेक करणार तर तेव्हा हे जे तुमचं जे होल्डवरती आलेलं आहे तर हे निघून जाईल इथून आणि इथं लिहून येईल की तुमचा जो A1 फॉर्म आहे ते भरण्यासहित सबमिट करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचा जे अनेकांचा प्रश्न होता की अर्ज हे त्रुटीमध्ये येऊ शकतात का किंवा आलेले आहेत, मग त्याच्यासाठी काय करावं, काय पर्याय आहे, तर तिथे व्यवस्थित पहा तुमचं कोणतं डॉक्युमेंट मागितलं जात आहे तो डॉक्युमेंट तिथं अपलोड करा. लगेच तुमचा अर्ज हा त्रुटीतून निघून जाईल. मित्रांनो, अशाच प्रकारचे तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल सोलरच्या अर्जासाठी पेमेंट करण्यासाठी किंवा त्रुटीमध्ये तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता. तसेच अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट मिळवण्याकरता चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.